सब्सक्राइब कीजिए YouTube चैनल डॉक्टर अंकुश चोरमुले और प्रेस करें बेल आइकॉन ताकि आप पा सके लेटेस्ट कृषि जानकारी वीडियो। शेतकरी बंधूंनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? होय, आम्ही शेतकरी समूहाच्या सानिध्यात येणारा प्रत्येक शेतकरी हा आनंदी असलाच पाहिजे या मताचा आम्ही आहोत। सध्या प्रत्येक भागात पाऊस चांगला प्रकारे चालू आहे, त्यामुळे शेतीची कामं लगबगीने चालू आहेत आणि यातच काही समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहेत। त्या एक समस्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे आता जो आज विषय मांडलेला आहे, ऊसावरील पांढरी माशी। हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय ऊसपट्ट्यात बनत चाललाय। याआधी आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी, एक गोष्ट सांगायची आहे की आज होय आम्ही शेतकरी समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला। माढा सोलापूर येथे महाराष्ट्र ऊस उत्पादक संघ यांच्यातर्फे महाराष्ट्र ऊस भूषण पुरस्कार वितरित करण्यात आला। यामध्ये आपल्या ग्रुपचे सदस्य, आपले मित्र हेमंत खोत यांना एकरी 137 टन ऊसाचे उत्पादन घेतल्याबद्दल महाराष्ट्र ऊस भूषण पुरस्कार देण्यात आला। त्याबद्दल हेमंत खोत यांचे खूप खूप अभिनंदन। टार्गेट 125 टन धरून होय आम्ही शेतकरी समूहानं एक मोहीम राबवलेली आहे आणि त्याचे हे पहिले यश म्हणजे हेमंत खोत आहेत। तर आशा करतो पुढच्या वर्षी कमीत कमी होय आम्ही शेतकरी समूहाकडून 100 शेतकरी 100+ उत्पादन देणारे असतील आणि असाच व्हिडिओ आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळो अशी आशा व्यक्त करतो। खूप सारे शेतकरी जॉईन झालेले आहेत। राजेंद्र देवरे, विपुल पाटील, दिलीप पटेल, आमच्या समूहाचे गणेश सहाने, राहुल गाडेकर, खूप सारे शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत। ऊसपट्ट्यातीलही खूप सारे शेतकरी इथं दिसत आहेत। भाऊसाहेब शेळके, आभार आपले। हेमंतरावांचा मोबाईल नंबर या पोस्टमध्ये मी देतो आणि त्यांनी 137 टनासाठी काय काय केलं याबद्दलची देखील माहिती आपण थोड्याच दिवसात फेसबुकवर पोस्ट करणार आहोत, तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। विकास पाटील खूप खूप धन्यवाद। आमचे अनुप वाडेकर देखील व्हिडिओ पाहत आहेत। महाराज खूप खूप धन्यवाद। तर मेन विषयाकडे वळूया, ऊसावरील पांढरी माशी। आता विषय असा आहे, शेतकरी बंधूंना ही ऊसावरील पांढरी माशी नेमकी ओळखता येत नाहीये। काही भागात शेतकरी तिला लोकरी मावा संबोधत आहेत, काही भागात शेतकऱ्यांना वाटतंय की तो मिलीबग आहे। पण पानाच्या मागं पांढरी आणि काळपट रंगाची एकदम चिकटलेली खवल्यासारखी जी कीड दिसत आहे, त्या किडीला आपण पांढरी माशी म्हणतो। ही कीड सर्वात जास्त 265 या ऊसावर दिसून येत आहे। त्यासोबत ऊसपट्ट्यात पॉप्युलर असणारी जात 86-032 आणि 8005, 10001 याही जातीवर या ऊसावरील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। 1-2 वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव थोडा थोडा दिसत आहे, पण शेतकरी बंधूंना या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव जाणवून येत आहे। आता झालंय काय, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, ऊसावर जसा लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसाच कंटिन्युअस जूनमध्ये एक ऊसपट्ट्यात किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात एक ड्राय स्पेल पडला आणि त्या ड्राय स्पेलपासून एक ह्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। पहिल्या शेतकऱ्यांनी ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की तिचं आयडेंटिफिकेशन, तिची ओळख कशी, पांढरी माशीचा हे कसं ओळखावं। हा व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या खाली एक फोटो मी पोस्ट करतोच। ते फोटो पाहून आपल्याला समजेल की ही ऊसावरील पांढरी माशी आहे आणि शेतकरी बंधूंनी पहिला ते जाणून घ्या की ही ऊसावरील पांढरी माशी नुकसान कशी करते आणि तिच्यापासून आपल्याला नियंत्रण कसं मिळालं पाहिजे। आता या पांढऱ्या माशीच्या एकूण 4 अवस्था आहेत। या 4 अवस्थेमधील पहिल्या 3 अवस्था आपल्या पिकासाठी हानिकारक आहेत। 4थी अवस्था ही प्रौढ अवस्था आहे, ती पिकास आपल्या हानिकारक नाही। आता याच्यात अंडी कुठं घातली जातात आणि प्रादुर्भाव कसा होतो
या बाबतीत आपण थोडं पाहूया. आता यामध्ये पांढरी माशी शिरेच्या बाजूने एका रेषेत एका लाईनमध्ये अंडी घालते पानाच्या खालच्या बाजूने. पानाच्या खालच्या बाजूने अंडी घातल्यानंतर त्यापासून पिले बाहेर येतात आणि ही जी पिले बाहेर येतात ती पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील ही पिले पानामधून कंटिन्युअस रस शोषण करतात आणि त्यामुळे ऊसाचं पान तुम्हाला पांढरट पडलेलं दिसतं. आता अंडी ही कशी पिवळट कलरची असतात आणि जी पिले बाहेर पडणार आहेत ती पांढरट आणि काळपट रंगाची असतात. पानाच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर असे पांढरट आणि काळपट जे स्पॉट दिसतात, तर ते जे काळपट स्पॉट आहेत ती आणि पांढरे स्पॉट ही पांढरी माशीच आहे, हे एक लक्षात घ्या. आणि जी चौथी अवस्था जसं मी सांगितलं की जी प्रौढ अवस्था आहे ही सहसा पिकाला नुकसानकारक नाही आहे. ह्या पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत त्यांच्या अंगावर मेणासारखं वॅक्सी कोटिंग असतं आणि पांढरट कलरचे कोटिंग या किडीवर तुम्हाला दिसून येईल. ही कीड आम्ही जालना भागात, आंबड वगैरे या भागात मागच्या वर्षी काही ऊसाच्या शेताला भेट द्यायला गेलेलो, त्यावेळेला जवळपास 100% क्षेत्रावर या किडीचं प्रादुर्भाव दिसून आलेला. त्याचसोबत आता सांगली, कोल्हापूर या भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. रोज आम्हाला आमच्या समूहावर प्रत्येक शेतकऱ्याकडून जवळपास दिवसाला एक 10-20 फोटोग्राफ्स तरी या किडी संदर्भात पाहायला मिळत आहेत. तर आता या किडीचं थोडी ओळख सांगितली आणि हिचं नुकसान कसं होतंय, तर ही जी पिला अवस्था आहे तर ही पिला अवस्था पानामधून रस शोषून घेते. रस शोषल्यामुळं हरित लवकाचं प्रमाण पानातील कमी होतं, पानं पिवळी पडणे, पानं सुकून जाणे असा प्रकार होतो. कोवळ्या पानावर देखील या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि अन्नद्रव्य जे तयार झालेलं आहे ते अन्नद्रव्य शोषून घेतल्यामुळं पूर्ण ऊस पिवळा पडणे, पानं गळून जाणे असा प्रकार होतो. आता शेतकरी बंधूंनी याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे. एक विषय खूप महत्त्वाचा आहे ऊसामध्ये. ह्या ज्या 3 किडी मागच्या वेळेला पण मी सांगितल्या, लोकरी मावा आहे, पायरीला आहे किंवा ही पांढरी माशी, ही या किडीचा प्रादुर्भाव या काळात म्हणजे ऊस समजा अडसाली ऊस 11-12 महिन्याचा आहे किंवा पूर्व हंगामी ऊस जिथं 8-9 महिन्याचा आहे, या ऊसात खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आणि अशा जागी आपल्याला नियंत्रणाचे उपाय किंवा फवारणी करणं खूप अवघड जातं. त्यामुळं आपण या किडींपासून सहजासहजी सुटका करून घेऊ शकत नाही. यासाठी शेतकरी बंधूंनी एक केलं पाहिजे, 2 सरीतील अंतर जवळपास 6 फूट असलं पाहिजे आणि इतकं जर अंतर असेल तर आपण ऊसामध्ये आत जाऊन फवारणी करू शकू किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब किंवा एक सरी आड ऊस लावणे या पद्धतीचा जर अवलंब केला तर आपण शेतात नियंत्रणाचे उपाय चांगल्या प्रकारे करू शकू. समजा असं जर शक्य नसेल तर पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी देऊन ऊस दाबून घेणे किंवा ऊसाला भांग पाडणे काही भागात म्हणतात, सांगली, सातारा भागात ऊस दाबून घेणे असं म्हणतात. म्हणजे 4-4, 5-5 सऱ्या ठेवून असा जर ऊस दाबून घेतला आणि अशा जर ऊस दाबून घेऊन जर आत जायला रस्ता मोकळा केला तर अशा जागी तुम्हाला फवारणी करणं वगैरे शक्य आहे. तर काही भागात जिथं असं टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन जास्त आहे किंवा पाऊस पडून काही ठिकाणी जिथं पाणी साठतंय अशा जागी या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी एक काळजी घेतली पाहिजे की शेतात कुठं पाणी साठणार नाही आणि समजा जरी पाणी साठत असेल तर ते आपण बाहेर कसं काढून देऊ याचे थोडं काळजी घेतली पाहिजे. म्हणजे शेतात आर्द्रतेचं प्रमाण एका लेवलपर्यंत जर असेल तर या किडीपासून आपण खूप सुटका करून घेऊ शकतो. तर आता राहिला विषय जे आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतोय ऊसामध्ये त्याचा. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे आपण जी खतं वगैरे ऊसाला देतोय त्याचा. आता आपण जी ऊसाला खतं देतोय त्यात जर नत्रयुक्त खतांचं प्रमाण जर आपण जास्त देत असू, काही शेतकरी काळोखी यावी किंवा ऊस काळा दिसावा यासाठी नत्राचा डोस वाढवून देतात आणि असा जर नत्राचा डोस वाढवून दिला तर पानं एकदम लुसलुशीत कवकवीत होतात आणि अशा या पिकावर किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर शेतकरी बंधूंनी एक काळजी घेतली पाहिजे, नत्राचा डोस ऊस लागणीसाठी पूर्व हंगामी, अडसाली, सुरू आणि स्पेशली 86-032 या व्हरायटीसाठी खतांची मात्रा वेगवेगळी आहे. तर या वेगवेगळ्या मात्रेनुसार नत्राचा डोस त्यासोबत फॉस्फरस आणि पोटॅशचा डोस शेतकऱ्यांनी दिला पाहिजे. वाढीव नत्राचा डोसचा वापर अजिबात करू नका. तुमच्या शेतात जी कीड वाढत आहे त्याचं कारण तेही असू शकतं की नत्रामुळे पानं कवकवीत होतात, पानं हिरवीगार लुसलुशीत होतात आणि किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. आता याचा
एक या किडीच्या नियंत्रणातील एक पैलू म्हणाल किंवा एक लॅग म्हणाल तर असा आहे की या किडीवर लेबल क्लेममध्ये कोणतंही कीटकनाशक उपलब्ध नाही. म्हणजे आपला जो केंद्रीय कीटकनाशक मंडळ आहे यांच्याद्वारे या किडीसाठी कोणतेही कीटकनाशक शिफारसीत नाहीये. त्यामुळं या किडीच्या नियंत्रणासाठी कोणतं कीटकनाशक वापरावं हा देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचा विषय असू शकतो. तर यासाठी एक लक्षात घ्या, काही विद्यापीठांनी स्वतःचे ॲडॉक लेबल क्लेम म्हणजे त्यांनी त्याच्यावर संशोधन करून दिलेले आहेत. त्यानुसार तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे की जिथं आपलं कोइंबतूरला ऊस संशोधन केंद्र, शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, ऊस पैदास केंद्र खूप मोठं आहे, त्याच युनिव्हर्सिटीचं आहे. तर तमिळनाडू युनिव्हर्सिटीनं काही कीटकनाशकांची शिफारस याच्यासाठी केलेली आहे. त्यामध्ये थायमेथॉक्झॉन 25WG म्हणजे ॲक्ट्रा या नावानं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर या कीटकनाशकाची 125 ग्रॅम प्रति हेक्टर किंवा 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर मिसळून फवारणी केली तर या किडीपासून आपण चांगल्या प्रकारे सुटका करून घेऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण भेटू शकतं. त्यासोबत आपण ॲसिफेट हे कीटकनाशक आहे, त्याची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर त्यापासून सुद्धा आपण या किडीपासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. त्याचसोबत आपलं कीटकनाशक, शेतकऱ्यांचं आवडतं कीटकनाशक क्लोरपायरिफॉस, तर हे सुद्धा कीटकनाशक आपण या किडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो. त्याचा हेक्टरी डोस 1250 मिली प्रति हेक्टर असा डोस आहे. तर ही एक 2-3 कीटकनाशक आहेत. ही ॲडॉक लेबल क्लेम म्हणून आहेत. तर ही या तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने शिफारसीत केलेली आहेत. तर समजा जर आपल्या शेतात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण ही केमिकल वापरू शकता. त्याचसोबत जैविक कीटनाशकामध्ये आपण व्हर्टिसिलियम लेखनी किंवा मेट्रायझम आणि सोपली या जैविक बुरशींचा वापर देखील या कीड नियंत्रणासाठी करू शकता. 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून जर हे जैविक कीटकनाशक फवारले तर आपण या ऊसावरील पांढऱ्या माशीपासून नियंत्रण मिळवू शकतो. हा व्हिडिओ झाल्यानंतर जसं मी आपल्याला बोललो की पांढऱ्या माशीचे फोटोग्राफ्स अपलोड केले जातील, या व्हिडिओच्या खालीच मी कमेंटमध्ये अपलोड करतो. तर ते आपण खरं पाहून घ्या. खूप शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे की कीड नेमकी कशी दिसते, तिला ओळखायचं कसं, पांढरी माशीच आहे का मिलीबग आहे का लोकरी मावा आहे. तर पांढरी माशी ही एकदा जर तुम्ही फोटोग्राफ्स पाहिले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जाणता येईल की पांढरी माशीच आहे. आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्रासोबत आपल्या या समूहाला महाराष्ट्रासोबत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि उत्तर प्रदेश या भागातील देखील शेतकरी जोडलेले आहेत. आणि महाराष्ट्रासोबत या भागामध्ये सुद्धा या पांढऱ्या माशीचा धुमाकूळ किंवा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपले आता काही शेतकरी तिकडे समीर पटेल, मुकेश कुमार म्हणून काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून देखील आपल्याला असे फोटोग्राफ्स मिळाले. तर आणि महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांचा एक असं म्हणणं आहे की जे हे व्हिडिओ आपण मराठीत देतोय तसंच ते व्हिडिओ जर तुम्ही हिंदीमध्ये दिले तर शेतकऱ्यांना समजून जाईल. तर आपण इथून पुढे एक चांगला प्रयत्न करतोय की दोन्ही लँग्वेजमध्ये व्हिडिओ द्यायचा. एक व्हिडिओ मराठीतील माझ्या पर्सनल अकाउंटवर पोस्ट केला जाईल आणि एक व्हिडिओ जो हिंदीमधील आहे तो आपल्या होय मी शेतकरी या पेजवर पोस्ट केला जाईल. तर महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना देखील याचा उपयोग होईल याची आपण काळजी घेणार आहोत. आता एक कीड राहिलेली आहे ऊसावरील, ती ऊसावरील पायरीला. तर या किडीचा आपण पुढील भागात डिटेलमध्ये याची माहिती घेणार आहोत. ऊसावरील पांढऱ्या माशी संदर्भात समजा आपल्याला काही प्रश्न असतील तिला, आणि काही जणांचा असा एक संभ्रम आहे, हे सांगायचंच विसरलो मी, पांढरी माशी ते भाजीपाल्यावरील जी पांढरी माशी पाहतात तर ते टिचकी मारल्यानंतर किंवा पानाला हात लावल्यानंतर उडून जाते. तर ही पांढरी माशी आहे का, ही उडून जाते का, असा लोकांचा प्रश्न आहे. तर प्रत्येक किडीची अवस्था तिच्या शास्त्रीय नावानुसार किंवा जातीनुसार वेगवेगळ्या असतात. एकच समजा पांढरी माशी नाव दिलं म्हणून ती उडलीच पाहिजे असं नाहीये. तर ही ऊसावरील पांढरी माशीच आहे आणि हिचे फोटोग्राफ्स तुम्ही पहा, मी या व्हिडिओ नंतर पोस्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शेतात जर अशी कीड दिसत असेल तर मी मगाशी सांगितलेल्या नियंत्रणाचे उपाय तुम्ही योजा. त्याचसोबत ऊस शेतीच्या चांगल्या किंवा परिपूर्ण माहितीसाठी आपण फेसबुकवर ग्रुप चालू केलेला आहे, महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी कंसात होय आम्ही शेतकरी असं नाव आहे. हा समूह जॉईन करा. आता हा समूह महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील ऊस शेतीबाबत माहिती देणारा 1 नंबरचा समूह आहे. आपण जवळपास 80 दिवसात
जवळपास 40,000 शेतकरी या समूहावर जोडलेले आहेत. तर याचा देखील आपण फायदा करून घ्या. त्याचसोबत आपले होय आम्ही शेतकरी नावानं पेज आहे, ते पेज लाईक करा. आपण टेलिग्रामवर चॅनल चालवतोय होय आम्ही शेतकरी, तो चॅनल सबस्क्राईब करा. त्याचसोबत आपण व्हॉट्सअपचे काही थोडक्या प्रमाणात ग्रुप केलेले आहेत, पण आता तिथं तर जागा नाही आहे आणि जास्त मॅनेजमेंट करणं ॲडमिन पॅनलला शक्य नाही आहे. त्यासाठी मॅक्झिमम लोकांनी आपल्या होय आम्ही शेतकरी, महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी कंसात होय आम्ही शेतकरी असं नाव आहे, फेसबुकला सर्च करा आणि तो ग्रुप जॉईन करा. आपल्या काही शंका असतील तर तिथे विचारा. ऊस उत्पादनात 100 टन प्लस उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी 2-4 शेतकरी आपण त्या ग्रुपवर जॉईन केलेले आहेत. त्यासोबत कृषी विषयात PhD असणारे शेतकरी देखील आहेत. तर या सगळ्या माहितीचा शेतकऱ्यांनी उपयोग करा. डिजिटल इंडिया जी कन्सेप्ट आपल्या पंतप्रधानांनी राबवायचं ठरवले, त्याच्यातील एक इनिशिएटिव्ह म्हणून आपण हा माध्यमाचा आपण वापर करतोय. तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि आमच्याही ज्ञानात त्याच्यामुळं थोडी भर पडेल. कायम कंटिन्युअस आम्ही देखील अभ्यासात राहू. हा थोडा इनिशिएटिव्हनेस आहे, तर सर्वांनी याचा फायदा करून घ्यावा. बाकी आपल्या काही शंका असतील तर आपण या व्हिडिओनंतर विचारू शकता. प्रत्येक शंकेचं समाधान केलं जाईल. नसेल तर मला मोबाईलवर देखील आपण संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 8275 39 17 31, 8275 39 17 31. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. असेच आनंदी राहा. काही शंका असतील तर संपर्कात राहा. प्रत्येक गोष्टीचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. होय आम्ही शेतकरी.